सुरुवातीला महत्त्वाची बातमी, कारण ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईमध्ये दाखल झालेत। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी खासदार नंदनवन निवासस्थानी पोहोचतायत। नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव नंदनवन बंगल्यांवर दाखल झालेत। फुटीर खासदारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे। तर थोड्याच वेळात शिंदेंची खासदारांसोबत पत्रकार परिषद होणार आहे। बंडखोर खासदार पत्रकार परिषदेत सहभागी होतील। पत्रकार परिषदेनंतर खासदार आपापल्या मतदारसंघांमध्येही जातील। स्थानिक पदाधिकाऱ्यांना खासदारांचं जंगी स्वागत करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ऑपरेशन टायगर तुम्ही करताय, त्याच्यावर ऑपरेशन टायगर झालं सक्सेस। आता काय ऑपरेशन टायगर तुम्हाला मी योग्य वेळी सगळ्या गोष्टी नाही, पण ऑपरेशन टायगर होत असताना मध्ये देखील पराभव होतो सर, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे सर? चला ऑपरेशन टायगर पाहिजे का काय? शिक्षा ओके। या सगळ्या संदर्भातली अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत ते फुटीर खासदार आता नंदनवन बंगल्यावर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 6 खासदार आहेत, त्यापैकी 4च खासदार हे नंदनवन बंगल्यावर आलेले आहेत आणि दुपारी 4 वाजता हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। आपण जर पाहिलं तर हे खासदार जे मुंबई विमानतळावर उतरले त्यानंतर मोठ्या बंदोबस्तामध्ये या नंदनवन बंगल्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता इथे नंदनवन बंगल्यावर त्यांची बैठक होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर हे 6 खासदार फुटलेले नक्की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होता, कारण अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया या खासदारांकडून देण्यात आली नव्हती। मात्र आता जर आपण पाहिलं तर हे जे खासदार आहेत त्यातले 4 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर आलेले पाहायला मिळतात। संजय जाधव असतील, संजय देशमुख असतील किंवा नागेश आष्टीकर जे आहेत हे आलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर भाऊसाहेब वागचौरे देखील नंदनवन बंगल्यावर आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या बंदोबस्तामध्ये हे 4ही खासदार नंदनवन बंगल्याच्या दिशेने येत होते आणि आत्ताच अगदी काही क्षणापूर्वी नंदनवन बंगल्यामध्ये ह्या 4ही खासदारांनी प्रवेश केलेला आहे आतमध्ये आणि थोड्याच वेळात बैठक देखील सुरू होईल। मात्र या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे जाहीर देखील केलं जाणार आहे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं। मात्र जी खासदार फुटीर झालेले आहेत त्यानंतर जी प्रोसेस असते ती पूर्ण प्रोसेस पडताळणी होताना आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे आता सध्या आपण नंदनवन बंगल्यावरच आहेत आणि आता समोर जी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात जे खासदार आहेत 4ही खासदार इथे आलेले आहेत। त्याचबरोबर आता संतोष बांगर देखील नंदनवन बंगल्यावर आलेले पाहायला मिळतात। इतरही देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत ते देखील अगदी थोड्याच वेळात या बंगल्यावर येणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर आता संतोष बांगर बोलत आहेत। बरोबर आहे शिल्पा, जसं तुम्ही म्हटलं तसं संतोष बांगरही तिथे पोहोचत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 6 पैकी फक्त 4च खासदार एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांची आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडेल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पुढची पत्रकार परिषद समोर येणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फुटले आणि आता ह्यापैकी 4 खासदार मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ते आता शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी हे खासदार पोहोचले। नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय जाधव हे 4 खासदार आता एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवन या निवासस्थानी पोहोचलेत। संतोष बांगर देखील तिकडे पोहोचलेले आहेत, तर इतर काही शिवसेनेचे नेतेही उपस्थित असतील। नंदनवन या निवासस्थानी या सगळ्या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडेल आणि बैठक पार पडल्यानंतरच पत्रकार परिषद देखील सुरू होईल।
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच या सगळ्या फुटीर खासदारांची पत्रकार परिषद समोर येणार आहे। ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी हे खासदार नंदनवन या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ही बैठक पार पडल्यानंतर आता या सगळ्या फुटीर खासदारांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ऑपरेशन टायगर राबवलं गेलं। एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फोडले, गळाला लावले आणि त्यापैकी 6 पैकी 4 खासदार मुंबईमध्ये दाखल झालेत आणि ते सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक करत आहेत।